नमस्कार शेतकरी मित्र हो. आज आम्ही आलेलो आहोत कोणता तालुका आहे सर हा? मालेगाव तालुका कोटरेगाव कोठरीगाव. कोटरे बर बर. आणि इथले प्रगतशील डाळिंब शेतकरी आहेत. आपण नाव विचारूया त्यांना. सर तुमचं नाव? सत्यवान रामदास पवार. सत्यवान रामदास पवार. तुमचं? संजय रामदास पवार. संजय रामदास पवार. म्हणजे बंधू आहेत दोन्ही पण. आणि आम्ही ज्या डाळिंब बागेत आहोत आपण त्याचं रहस्य विचारून घेऊन त्यांना विचारणार आहोत. पहिलं पाणी, सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शन, काय खताचं व्यवस्थापन केलं. आता हा जो बाग आहे हा दुसऱ्या वर्षी म्हणजे दुसरा बार आहे, म्हणजे 3 वर्षच झाड आहे. बरोबर. कोणता वाण आहे हा? सेंद्रिय म्हणजे साधा बर बर. आता मला सांगा, हे 3 वर्षच झाड आहे आणि म्हणजे दुसरा बहार आहे. बरोबर. याला खताचं व्यवस्थापन तुम्ही डॉक्टर नितीन गोले सरांकडून केलेलं आहे. पण त्याच्या अगोदर एक साधा आणि सिंपल प्रश्न विचारतो. तरुण शेतकरी पण आहेत सर्व इथं. सर मला सांगा, मागच्या वर्षी मला नितीन सर सांगत होते काय खूप मोठ्या प्रमाणात फळावर तेल्या होता. कमी प्रमाणात यंदा जास्त होता. मागच्या वर्षी जास्त होता, यंदा कमी झाला. या वर्षी कमी झाला. आणि जो बी आला हा तो जागेवर स्टॉप झाला. बर. आणि मागच्या वर्षी कोणाकडे प्लॉट होता? त्यांच्याकडे होता. नाही हा आपल्याकडे नाही मागच्या म्हणजे मागच्या वर्षी रासायनिकवर केला, म्हणजे बेसल डोस जे भरले ते रासायनिकवर भरले. बरोबर. आणि ह्या वर्षी आता तुम्ही 80% आपलं भूमी चार्जर भूमी अमृत नाही सर, काय होतंय नितीन सर, आपल्याला सविस्तर शेतकऱ्यांना सांगायचंय. काय होतंय, भरपूर कंपन्या अशा आहेत का ते युट्यूबच्या माध्यमातून एक वेगळं सांगतात. कारण की शेतकरी एवढे लाखो शेतकरी व्हिडिओ पाहतात. त्यांचा उद्देशच काय आहे का हे फळ इथपर्यंत ह्या स्टेजला कसं आलं याचं आपण सगळं सविस्तर आपण ह्या मानणार आहोत. आता मला सांगा, ह्या दोन्ही मधलं गल्लीचं आणि मधलं झाडाचं किती अंतर आहे? 10-12 वरती. 10 बाय 12 म्हणजे मधलं 10 आणि मधलं हे 12, म्हणजे 10 बाय 12 वर लागवड आहे. आणि किती क्षेत्र आहे सगळं हे? 2 एकर. 2 एकर. म्हणजे किती झाड आहेत? आता एकर मध्ये 300 झाड लावले होते. म्हणजे 600 झाड आहेत टोटल. म्हणजे आता सध्या आताच्या रोजीला आहे. आणि हे सगळं डॉक्टर नितीन गोलाई सरांच्या मार्गदर्शनाखाली आहे. म्हणजे मार्गदर्शन शेतकरी मित्र एवढं महत्वाचं आहे. म्हणजे एक आमचे साताऱ्याचे एक शेतकरी आहेत, म्हणजे ते नाशिकची एक कंपनीचं त्यांनी व्हिडिओ बघून ते फसले. मी नाव घेत नाही, तेवढे तुम्ही जागृत आहात. आणि ते शेतकरी रात्री मला सांगत होते, शिंदे सर म्हणून, त्यांनी काय केलं सर पवार साहेब, युट्यूबचे व्हिडिओ बघून त्या कंपनीचं वापरलं. आणि त्या कंपनीचं वापरल्यामुळं एवढे फसले ते. 2-3 वर्ष त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही. अक्षरशः ते रात्री मला सांगत होते का सर मी 12 लाख कर्जबाजारी झालो युट्यूबचे व्हिडिओ बघून. युट्यूब फक्त एक आहे का हे शेतकऱ्यापर्यंत गेलं पाहिजे का तुम्ही याला प्राथमिक दर्शन काय काय वापरलं, याला केमिकल रासायनिकची काय जोड दिली, याला मायक्रोन्यूटन काय सोडलं, याला भूमी अमृत किती दिलं, लिक्विड किती दिलं, ही सत्यता जर सांगितली तर शेतकरी जगल. नाहीतर भरपूर अशा कंपन्या आहेत फसव्या का ते युट्यूबच्या माध्यमातून शेतकरी बघून वापरतात. पण त्याच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं वाक्य असं होतं पवार साहेब का ते शेतकरी सांगत होते का आम्ही डॉक्टर नितीन गोलाई सरांचं 2 वर्षापूर्वीच ऐकायला पाहिजे होतं का आम्ही भूमी अमृतचा जर डोस भरला असता तर आज आमचं डाळिंब हाताला लागला असतं, आम्ही पण कर्जबाजारी झालो नसतो. त्याच्यामुळं शेतकरी मित्र नुसते खतं आणि लिक्विडच महत्वाचं नाही, त्याला मार्गदर्शन सुद्धा खूप महत्वाचं आहे. जसं गोळ्या औषधं काय घ्यायच्या हे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आपण घेतो का, तसं डाळिंबात हा डॉक्टर खूप महत्वाचा आहे, खूप मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. आणि इकडचे हा जो कसमादी जो पट्टा आहे हे सगळा खालचा, तर डॉक्टर आदरणीय बाजीराव बापू गोलाई त्यांचं खूप मोठं मार्गदर्शन आहे इकडच्या सर्व शेतकऱ्यांना. जवळपास 2-3 राज्यामध्ये त्यांची कन्सल्टन्सी मार्गदर्शन चालतंय. सरांचे सुपुत्र आहेत डॉक्टर नितीन गोलाई सर, यांचं सुद्धा इकडे एवढं मोठं काम आहे का इकडचे शेतकरी त्यांच्यावर ते जर आता मगाशी मला बोलता बोलता बोलले का मी जर सांगितलं 1 लिटर जर रक्त भरायचं झाडाला तर शेतकरी लगेच भरणार. म्हणजे एवढा शेतकऱ्यांना त्यांनी विश्वास दिलेला आहे. पण तिथं कुठेतरी तुम्हाला 30-40% केमिकल रासायनिकची जोड द्यावा लागते शेतकरी मित्र, त्याच्याशिवाय डाळिंब बाग येत नाही. मगाशी पण मला एक गाडीमध्ये सर फोन होता, श्रीगोंद्याचे शेतकरी होते. म्हणजे मुद्दाम हे सांगतोय का शेतकरी फसतात युट्यूबचे व्हिडिओ बघून, अरे बापरे आम्ही तर भूमी अमृत वापरले. मग आम्ही सांगतो शेतकऱ्याला याच्यात 30-40%च आमचं वापरा म्हणतोय, बाकीचे 50-60% तुम्हाला बाहेरून मॅन्युअल घ्यावाच लागतात. कारण की एकाही कंपनीच्या कोणत्याही प्रोडक्टवर शेती फळबाग यशस्वी नितीन सर होत नाही. त्याला तुम्हाला 10-12 कंपनीची जोड देऊन योग्य मार्गदर्शन देऊन तेव्हा हे चित्र उभं राहतं. तर ते सर काय सांगत होते, जे जसं मगाशी म्हटलं मी नाशिकची कंपनी आहे आणि ते वितरक काय सांगतात का सर हे आमच्यावर बळजबरी लादतात आणि आम्हाला सांगतात का 100%च वापरला असं शेतकऱ्याला सजेशन करा, म्हणजे खोटे व्हिडिओ घेऊन खाली प्रसारित करतात. तर त्याच्यामध्ये पवार साहेब ते सांगतो, स्वतः दुकानदार बोलला का आम्ही शेतकऱ्याला स्वतःहून सांगतो 40% याच्यात केमिकल रासायनिक घ्या, त्याच्याशिवाय तुमची बाग येणार नाही. 50-60% जी काही कंपनी त्यांचं ते वापरलं जातात. पण कंपन्या काय सांगतात पवार साहेब
का हे 100% आमचंच वापरलंय आणि आमच्या जे सगळा प्लॉट आलाय, असं आहे का? नाही. मला प्रामाणिकपणे सांगा. नाही. इतके शेतकरी फसतात. त्याच्यामुळे शेतकरी मित्र, पहिली गोष्ट जागरूकताच ही खूप महत्वाची आहे, का तुम्ही सजग राहिलं पाहिजे. विश्वास, मार्गदर्शन आणि अनुभव हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण कंटिन्यू करूया सरांकडे. सर, मग मला सांगा, याचं पहिलं पाणी तुम्ही किती तारखेचं आहे? 1 जानेवारी 1 जानेवारी. आज तारीख किती आहे? 22 तारीख 22 जुलै म्हणजे किती महिने झाले? 6.5 महिने. 6.5 महिने. आता हार्वेस्टिंगला किती टाइम आहे अजून? चालूच झालाय. बरोबर, म्हणजे 6 महिन्याचा पिरियड आहे. 6 महिन्याच्या पिरियड मध्ये त्यांनी काय काय व्यवस्थापन केलं, एवढं सुंदर चित्र कसं उभं राहिलं, आपण त्यांना विचारणार आहोत. बरं, पहिलं पाणी दिल्यानंतर जो बेसल डोस भरला गेला, तो आपण डॉक्टरनाच प्रश्न करूया. काय भरलं, काय दिलं सर यांना? 3 किलो भूमी अमृत एका झाडाला? 3 किलो भूमी अमृत, हा 500 ग्रॅम ग्रीन महाराष्ट्र, हा 500 ग्रॅम पोटॅश, हा 300 झाडांना 1 किलो रूट केअर, हा 10-26-26 आपण घेतो 200 ग्रॅम एका झाडाला, 10-26-26 एका झाडाला 200 ग्रॅम. आणि मायक्रोडन एका झाडाला 100 ग्रॅम, मायक्रोन्यूटन एका झाडाला 100 ग्रॅम. 100 ग्रॅम. या पद्धतीने हा बेसल डोस भरला. हा बेसल डोस भरल्यानंतर पहिलं पानगळ झाली. पानगळ झाल्यानंतर थोडस जेव्हा 30 दिवसाचा प्लॉट झाला, हा. तेव्हा फ्लावरिंग निघते, पास होते आपली 16-17 किंवा 22 दिवसानंतर फ्लावरिंग दिसायला लागते. बरोबर त्यावेळेस वातावरण जसं आता वातावरण आहे, ह्या पद्धतीचं वातावरण त्यावेळेस तयार झालं. बरोबर म्हणजे पूर्ण ह्या प्लॉटला संघर्षातनं गेला हा प्लॉट सेटिंगच्या वेळेस. बरोबर. हा हा मग सेटिंग, ते म्हणायचे सेटिंग होईल का यांना सांगितलं 100% हा प्लॉट सेटिंग होणार, तुम्ही बरोबर. tension घेऊ नका. घेऊ नका. हा मग मॅजिक ब्लूम, हम्म. आपलं मॅजिक ग्रो, मॅजिक ब्लूम मध्ये आपण झिंक कॅल्शियम बोरॉन घेतलं. झिंक, कॅल्शियम, बोरॉन, Magic मॅजिक Bloom. ग्रो आणि मॅजिक ब्लूम मध्ये. ब्लूम मध्ये झिंक कॅल्शियम बोरॉन, त्याच्यावर आपलं ग्रीन पॉवर. हा ग्रो मध्ये मायक्रोटन घेतलं, हा मॅजिक ग्रो मायक्रोटन. मायक्रोन्यूटन. हा भूमी चार्जर हे गेल्या 8 दिवसात कंपल्सरी सोडणं. बरं, आतापर्यंत किती गेला असेल भूमी चार्जर लिक्विड? या प्लॉटला गेलं असेल 50-60 50 किती? 50 एक लिटर. 50च्या पुढे. 50 लिटरच्या पुढे. हो. अच्छा, म्हणजे आतापर्यंत एवढं गेलं. बरं. हा प्रत्येक ऍप्लिकेशनला एकरी 2-2.5-3 लिटर भूमी चार्जर कंपल्सरी. हा. महिन्यातनं एकदा रूट केअर तर द्यायला लावतो तुम्ही. बरं, इथे बरोबर गुळ दही घेतलं होतं का? हो. हा, ते सगळ्यात मोठं गुळ ताक, म्हणजे ते ट्रॅडिशनल, तुमचा खर्च पण वाचतं आणि झाडाला जे बॅक्टेरिया कॅल्शियम पाहिजे. नितीन सरच सजेशन करतात. आम्ही पण शेतकऱ्याला सांगतो का सर, भूमी चार्जर बरोबर तुम्ही गुळ आणि दही घ्या, म्हणजे तुमचा बाहेरचा अनावश्यक सगळा खर्च. त्यासनी जे सांगा ना, आम्ही तेच असं आहे, बाकीचं जोपर्यंत नितीन दादा, शुभम दादा ते आहेत ना, हा. आम्हाला बागेचं काहीच टेन्शन नाही. tension क्या बात आहे. त्यांचं अरे बापरे. मार्गदर्शन आहे नाही. त्यांच्यामुळे. यावर्षी आपण आपला एप्रिलचा प्लॉट होता, 9 सप्टेंबरची पानगळ होती, ती 7 महिन्यात काढली आम्ही. तर प्रत्येकाने नेट टाकलेला होता, आपला नेट नव्हता. भूमी चार्जर नितीन सर आणि शुभम सरांमुळे तो माल आपला एकदम यासारखी क्वालिटी क्लीन असाच होता. क्या बात आहे. अख्ख्या उन्हात त्याची क्वालिटी 1 नंबर होती डायरेक्ट. नाही, पण माल दिला 151 रुपये प्रमाणे. मी सांगितलं ना तुम्हाला सर, का साताऱ्याचे शेतकरी काय म्हणतात का सर, आम्ही 2 वर्षापूर्वीच नितीन सरांचं ऐकायला पाहिजे होतं. आम्ही त्या कंपनीचा व्हिडिओ बघून वापरलो, आम्हाला फळ तर नाहीच पाहायला भेटलं सर, पण वरून कर्जबाजारी झालो. हा याच प्लॉटचे याच वर्षी आमच्या गावात 95% म्हणजे इकडे तेल गेले. 70-75% तेलाने प्लॉट पूर्ण खाल्लाय. तेल आपला फक्त 5 ते 10%. याच्यावर 1% 90% प्लॉट पूर्ण success. जी रियालिटी ती. हा. ते हो. पूर्ण तेच. 90% प्लॉट माझी आपला आहे. size आहे. यांना बागवान फक्त तालुक्यात सगळ्यात जास्त फिरलो. मार्गदर्शन म्हणजे माझी आमचे size दोघं. काय म्हटले? अशी साईजच नाही हा, बाळगून size नाही. जानेवारीची साईज नाही अशी. नाही. म्हणजे अरे बापरे, काय बोलता? प्लॉटच नाही आहे नाही, गावात. नाही. या बागलाण तालुक्यामध्ये. हा, एवढा मी नाही. माझी बडाईने मारत, मी प्रत्येक हप्त्यावरून माझा कुठतरी चक्कर असतो. बरोबर माझी सवय अशी आहे, रस्त्याला लागलो की कोणातरी प्लॉट बघायचा बा आपण. बरोबर प्लॉट बरोबर. बघितला, घरी आला सांगतो की आपल्यासारखी साईज कोणाची नाही. कोणाची. आणि यांना बडाईने मार्गदर्शन आहे. मारत, तुमचं पण मी हे यानं आमचं नजरवर काम आमचं करतो. नितीन दादा. नजरवर काम आहे. क्या बात आहे. आम्हाला भावाचं काही नाही, सगळ्यात फक्त विशेष size गोष्ट माहितीये का सर, आम्ही वितरक म्हणजे काय खुर्चीवर बसून राहणं, हे शेतकरी दुकानावरती आम्ही टेबलावर ठेवून असं नाही. नाही. आम्ही 4-5 दिवसात यायची. सगळं यांनी सांगितलं की असाच प्रॉब्लेम काय मारू, पहिले सांगतो थांबा. दादांना पहिले कॉल करतो आम्ही, दादा असा प्रॉब्लेम. दादा मग दुसऱ्या मी दिवशी शुभम, मी किंवा शुभम दोघांपैकी एक जण येणार. त्यांना फोन करायची वेळ येऊ देत नाही. ते 2 ते 3 दिवसात प्लॉटवर व्हिजिट देतात. येतात. काय आहे, काय नाही ते. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला या भागामध्ये व्हिजिट पण सहज उपलब्ध होऊन जाईल सरांची. अच्छा, बरोबर बरं आणि बरं. आल्यानंतर सर, जर प्रॉब्लेम असला तर स्प्रे द्या. नाही ते आवश्यक त्यांना आहे. सांगा याची स्प्रेची गरज नाही, खर्च करू नका. अगदी आपला बरोबर. मेचा प्लॉट आहे, त्याच्यात बघून घ्या सेटिंग किती प्रमाणात झालं. हा, ते हा, सांगितलं ना मला सरांनी, खूप छान. हा, अगदी अगदी. नाही, सगळ्यात महत्वाचं ते पण मार्गदर्शन पण पवार साहेब, आणि सगळ्यात महत्वाचं मेन मुद्दा याच्यावरच येतो, शेवटी भाव तर आपल्या हातात नाहीये. आता काय सध्या रेट चालू आहे सर? सर, अशी क्वालिटीचा माल जर राहिला ना, हा
आता यांनी जर नाशिक मार्केटला विकायचं ठरवलं यांनी माल बरोबर. व्यापाऱ्यांनी द्यायचा भाऊ 100 ते 120 रुपये यांना घरी म्हणजे आजच्या तारखेला म्हणजे 22 जुलै 2026 जर रोजी आज व्यापाऱ्यांनी रोजी. द्यायचं ठरवलं तर 90 ते 95 रुपये किलो साईज आहे. अच्छा बरं आणि काय सर मी व्यापारी आहे, मी काय पाहिजे ते 80% मला जास्त माल भेटत असेल ना एका प्लॉट मध्ये तर मी चाल करणार इथं. आणि सर तुम्ही एक लक्षात केलं का अजूनही समजा हार्वेस्टिंगला जर टाइम असेल समजा 10-15 दिवस किंवा 2-4 दिवस याला कलर याची कलर पण आणि सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रोक पहा पुढे अजून म्हणजे अजून पण साईज काय म्हटले 1 तारखेनंतर व्यापारी टाकायचा म्हणजे अजून तर 10 दिवस टाइम आहे 10 दिवस म्हणजे अजूनच याची साईज होऊ शकते. पण सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्र अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो नितीन सर ह्या 600 झाडाला खर्च किती आला असेल आपला? माझ्या एक सांगू का सर एका झाडाला 7 तरी 18 36 जागा भूमी अमृत गेले तुमच्या 36 बॅगा 600 झाडाला भूमी अमृत गेले भूमी अमृत गेलंय. हा बरोबर 36 ना मग 2 4 6 बॅगा ग्रीन महाराष्ट्र गेल्या 6 बॅगा पोटॅश गेले. हा 6 2 12 म्हणजे 2 बॅगा 10-26 गेलेले 2 बॅगा 10-26 आणि 60 किलो मायक्रोटन गेलेले 60 किलो मायक्रोन्यूट्रन गेलंय. म्हणजे तो असं म्हणा की 2 बेसल डोस झाले त्यांचे हो. 2 बेसल डोस झाले यांचे 50 ते 55,000च्या आसपास. पवार साहेब हे खरं आहे का? हो खरं आहे. म्हणजे 50 ते 55,000 रुपये सगळं मिळून सर 600 झालं ना 50-55,000 हा जर आता 300 झाडांचा प्लॉट आहे ना 300 झाडांना यांचा गेला असेल खर्च जास्तीत जास्त बेसल डोसला 32 ते 35,000 32 सगळा 32 खर्च बेसल केमिकल रासायनिक आपला मिळून सगळा. सगळा अरे बापरे. हा स्प्रे वगैरे आपलं भूमीचे आजार वगैरे पकडलं ना हा तर ह्या प्लॉटला आता या 300 झाडांना माझ्या अंदाजानुसार त्यांनी आता वही जरी काढली असेल त्यांच्याकडे लिखाण असतं वही जरी काढली असेल कॅल्क्युलेशन मी 90चा आकडा सांगतोय 90,000 पण तेवढा गेलेला नाही बरं का. हा 70-90च्या दरम्यानचा जो आकडा असेल मध्ये त्यांच्याकडे हिशोब असतो. अरे बापरे. हा हा स्प्रे झाले सर म्हणजे 2 एकराचा म्हणजे 600 झाडाचा खर्च फक्त 70 ते 75,000 रुपये. 300 झाडांचा खर्च 70,000 रुपे 300 झाडाचा सगळा सर्व आणि डोस पण म्हणजे केमिकल रासायनिक सगळं भूमी अमृत खत लिक्विड स्प्रे रूट केअर ग्रीन मार्ट दाणेदार हे सगळं स्प्रे वगैरे याला स्प्रे सर जसं थ्रिप्स वर अटॅक करतो आपला थ्रिप्स अलाउटच्या याला 3 हात झालेले याला तुम्ही जसं म्हटले का सर हे मॅनिक्युल एवढं भारी आहे. मी काल पण व्हिडिओ घेतला आणि सर एक सांगू का तुम्ही लॉन्च करायच्या आधी कोणाकडे दिलं मला दिलं हो नितीन सर मला रिझल्ट पाहिजे हो अगदी बरोबर. मी काल बोललो ना डॉक्टर सगळ्या डॉक्टरांना खाली दिलं होतं. हा मी 15 दिवसात तुम्हाला जवळजवळ आपण भरपूर शेतकऱ्यांना दिलं प्रत्येकाने रिझल्ट आम्हाला A1 सांगितला. मार्केटमध्ये 2,000च्या पुढे थ्रिप्सचे औषध आहेत बरोबर 200 लिटर पाण्याची बरोबर त्याच्यापेक्षा खतरनाक रिझल्ट थ्रिप्स अलाउटचे आम्हाला आले. क्या बात आहे. नाही सर अजून एक 1-2 प्लॉट गावात फेल गेला हा थ्रिप्स मुळे फक्त ते दोघांमुळे थ्रिप्स आणि मावामुळे आणि आपला त्यांनी फवारा दिला ना हा 2 दिवसात आम्ही म्हणजे फवारा गेला डायरेक्ट विशेष त्याचा सर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला का माझा का मी कालच्या व्हिडिओ मध्ये पण म्हटलो ना का थ्रिप्स असा आहे पवार साहेब 24 तासामध्ये जर तुमचा थ्रिप्स गेला नाही पानावरचा झाडावरचा तर तुम्हाला त्याचे दुप्पट पैसे दिले जातील. म्हणजे एवढं मी चॅलेंज पूर्वक बोललो. आणि सगळ्यात महत्वाचं मी काल एक वाक्य त्या व्हिडिओ मध्ये बोलता राहिलं समजा तुम्ही आता स्प्रे घेतला आता आणि पाऊस आला एका तासाने तरी ते परिणामकारक आहे. म्हणजे तरी पण घाबरून जायचं कारण बिलकुल नाही. म्हणजे समजा एक तास तुम्ही आता स्प्रे घेतला आणि एका तासाने पाऊस आला मग तुम्ही काय म्हणशाल अरे या आपले तर 200 लिटरचे 250 मिली तर आपलं वाया गेलं 900 रुपये तर आपले वाया गेले. पण असं अजिबात नाहीये. तुम्ही एका तासानंतर जरी पाऊस आला तरी ते परिणामकारक आहे. तरी पण थ्रिप्स जाणार. 100+ शेतकऱ्यांना थ्रिप्स अलॉट दिलं मी 100+ शेतकऱ्यांना थ्रिप्स अलॉट दिलं. हा आणि माझं इतकं भरोशाचा आणि तुम्हाला मी आधी बोललो होतो सर मला ज्या गोष्टीचा रिझल्ट आहे तो मी त्याचीच वावा करतो. बरोबर ज्या गोष्टीचा आहे ते मी तुम्हाला तोंडावर सांगतो सर मला रिझल्ट आला नाही मी वापरणार नाही. हा हे माझं तोंडावर मला काही शेतकरीचा व्हायचा सर मला काही बरोबर, कंपनी किंवा कोणा मला स्वतःला मोठं व्हायचं नाही का तुम्हाला मोठं बरोबर करायचं बरोबर नाही. अगदी आपल्याला शेतकऱ्यांना मोठं करायचंय. अगदी बरोबर. मी झालो शिवून झालं जर आम्हाला रिझल्ट नाही आला ना आम्ही त्याच्याकडे डुकून सुद्धा बघत नाही त्या कंपनीकडे हा जातच नाही तुम्ही जातच नाही म्हणजे क्या विषय बात आहे, नसतो हा. हा माझा. आणि नाही सर तुम्हाला सांगू का शेतकरी जगला म्हणजे मला त्या दिवशी नाशिकचे जिल्हा कृषी अधिकारी सांगत होते ते म्हणत होते सर तुमचे मॅनिक्युल तुमचे प्रोडक्ट घ्यायला शेतकरी केव्हा येईल त्याला 2 रुपये मिळाले तरी येईल ना. आता काही फसव्या अशा कंपन्या पवार साहेब त्यांना काहीच घेणं देणं नाही तुमच्याशी. त्यांनी फक्त युट्यूबचं एक माध्यम खोललंय आणि त्याच्यातून तुमच्यासारख्याला गृहीत धरलंय हे आमच्याकडे बरोबर घ्यायला येणार आणि नंतर ते बाग फेल गेला का ते तुम्हाला दोष देतात. शेतकरी वातावरणच खराब आलंय शेतकऱ्याने टायमिंगलाच हे नाही केलं. मागच्या वर्षी माझा याचा पूर्ण बैल झाला तर काही दोष नाही लोड भरपूर होता. हा पाणी असल्यामुळे सगळा बैल झाला तो गळाला तो फेकून दिला परत त्याची शूट काढले तशीच पानगळ मारली त्यांनी काका डोस भरला तरी माझा 5 टन माल उतरला 5 लाखाचा
बापरे. त्याने change केलं. नाही म्हणून हे पहा मी ते सांग ते तीनच झाड होतं. ते म्हणे काका हटायचं नाही मागे फक्त हे करा तुम्ही setting नाही करा. त्याच्यामुळं शेतकरी मित्र हो, हे खूप गरीब शेतकरी आहेत इथं आल्यानंतर लक्षात येतंय मनाने तर खूप श्रीमंत आहेत पण सत्यता ही सांगितली गेली पाहिजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बागाला काय वापरताय आणि याच्यातून काय होतं ज्या कंपन्या अशा फसून व्हिडिओ घेतात शेतकऱ्याला सर, खोटं बोलून सांगतात आणि कधी कधी मी भरपूर विचारलंय सर माहिती पण घेतली शेतकरी खरं सांगतात का आम्ही असं वापरला पण ते एडिट करून त्यांच्याच कंपनीचे मॅन्युअल सांगतात आणि याच्यातून लाखो शेतकरी व्हिडिओ बघून फसले जातात त्याच्यामुळं प्लीज माझी विनंती आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत असतो का सत्यता ओळखा खरोखर भूमी अमृतमध्ये ताकद आहे का तर तुम्ही पवार साहेबांचं काही आम्ही नंबर पण देतो शेतकऱ्यांचे असं नाही आम्हाला कुठलीही भीती नाही आम्ही मार्गदर्शनासाठी नितीन गोले सरांचं आज अख्खं महाराष्ट्रभर नाव आहे त्यांचा पण मोबाईल नंबर देतो का खरोखर 2-3 मॅनिक्युलर चांगली शेती होते चांगले पोषण जर दिलं तर असं चित्र पाहायला मिळतंय पण परिस्थितीनुसार तुम्हाला केमिकल रासायनिकची जोड द्यावीच लागतात हे वितरक 100% शेतकऱ्याला तेच देतात 30-40% आणि मी प्रत्येक ज्या कंपन्या आहेत त्यांना तेच सांगत असतो का तुम्ही खरं बोला कारण की तुमचा व्हिडिओ लाखो लोक पाहतात तुम्ही सबस्क्रायबर करून घेतलेले ते असतात खरंच आहे ना मग त्यांनी दिलं त्याच्या तेच खरं आहे ना मग त्यांनी त्यांचं मार्ग सरजी, काय झालं? म्हणून तुम्हाला म्हटलं का जे वापरलंय ते सांगा का लाखो शेतकरी पाहतात फसले नाही पाहिजे हा. आम्ही एक रस्ता ठरला ना नितीन गोले सरांचा आम्ही 5 वर्षापासून माझा एक प्लॉट असा होता पूर्ण तेल्याचा होता पूर्ण मला अपेक्षा नव्हती जेव्हा रासायनिक वापरायचो आम्ही तेव्हा आम्ही तेव्हा, अच्छा. नितीन दादा म्हणे रिपेअर करावं लागेल तुम्हाला आहे का तयारी म्हटलं आहे तयारी माझ्या भावा त्याने सोडून दिला मी त्यांचीच बाजू धरली मला 6-6.5 लाख रुपयाचा प्लॉट त्या वर्षी झाला क्या बात आहे. आणि तेव्हापासून सर पण मध्ये बाग फेल पण नाही आम्ही गेले नितीन दादा सोडतच नाही म्हणजे सगळीकडे तुमच्याकडे तुम्ही भरपूर मी सगळीकडे ह्या पट्ट्या कसमध्ये पट्ट्यामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे सरजी, आणि मी काय बऱ्यापैकी करतो सगळे माहिती त्यांचं मार्गदर्शन घेतात जसं मी भूमीच्या आजाचं काम करायला सुरुवात केली हम्म. मी आजपर्यंत चॅलेंज दिलेले सपोज नवीन शेतकरी आला त्याला सांगितलंय 2 लिटर भूमीच्या आजार घेऊन जातोय ना रिझल्ट नाही आला पैसे देऊ नको मला अरे बापरे हा. रिझल्ट नाही आला ना रिकामी कॅन घेऊन ये पैसे देऊ नको. रिझल्ट नाही आला ना समोर हे पण दुकानावर बसतील असतात मी गॅरंटीने सांगतो छातीत हात लावून सांगतो पैसे रिटर्न घेऊन जा आम्ही पण व्हिडिओमध्ये ते सांगतोय. हा. कंपनी बाजूला राहू द्या मी स्वतः देईल बरोबर क्या तर बात आहे. आजपर्यंत माझा एकही शेतकरी माझ्या दुकानापर्यंत आला नाही की मला रिपोर्ट भेटला नाही जो 2 लिटर घेऊन गेला तो 20 लिटरची कॅन गेला आलाच तुमचा रिझल्ट केव्हा हे पहा कंपन्या काय करते तर शेड्यूल देतात लिहून का आमचा अशा टायमिंगला असं मारा असं सोडा हा नाही शेतकरी ते तुम्ही त्याचं ऐकताय म्हणून शेतकरी तुमचा शेतकरी ऐकतो हा पण लक्षात ठेवा ज्या वेळेस बाग फेल जातो ना त्यावेळेस हे कंपन्या तुम्हाला दोष देतात त्याच्यामुळं कुठल्याही कंपनीचं एका कंपनीचं शेड्यूल वापरलं नाही पाहिजे मार्गदर्शन हा डाळिंब पिकात खूप मोलाचा आहे हो, हो. आणि हे तुम्हाला अनुभव आलेलाच आहे पहिलं तुम्ही 1-2 वर्ष केमिकल केलं तर तुम्हाला हाताला काही लागलं नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही आपलं भूमी अमृत खत 30-40% केमिकल रासायनिकची मात्रा घेतल्यानंतर तुम्हाला हे चित्र पाहायला भेटलं त्याच्यामुळे सत्यता नेहमी शेतकरी मित्र ओळखा मी मार्गदर्शनासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नितीन सरांचा नंबर देत असतो मी ह्या व्हिडिओमध्ये पण सरांचा नंबर देणार आहे तुम्ही प्रत्येक आपलं भूमिचार्जर लिक्विड असेल पोषणासाठी त्याच्यामध्ये गुळ दही घ्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो त्या आता थ्रिप्स आलवट आणलेला आहे 24 तास रिझल्ट देते त्याचा तुम्ही शुद्ध वापर करा हिटच्या हिशोबाने आता किती फुगाने बरोबर त्या हिशोबाने सर या आता वर्षी आज पावसाळा टेम्परेचर आहे. किती गेलं 47-48 हा. टेम्परेचर गेलं या वर्षी आमचं हा तुमच्या ह्या भागामध्ये 48. इथं काहीच नाही इथं साईजच आहे बाकीचं भावाचं नशीब आहे आमचं हा आम्हाला साईज करण्याची गरज जसा नाही. पकडला ना प्लॉट तेव्हा असं होता आम्ही तेच आम्हाला पहिल्यापासून आम्हाला 100% setting आणि problem यांनी आणि आम्हाला कसं आहे 100% विश्वास का बसला भूमीच्या त्याच्या बरोबर आहे आम्ही जे एकच वापरतो आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला 100% विश्वास आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही 100 ते आणि येणार. 1001% भूमीच्या हो. क्या बात आहे अगदी बरोबर म्हणजे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे म्हणजे आपण हमी घेतोय सर तुमचा एक जरी बाग फेल गेला तर भूमीच्या टेक्नॉलॉजी तुम्ही खतं वापरताय आमच्या मार्गदर्शन घेताय कारण पण की एक सर सगळं दिलं मी यांना एकच गोष्ट सांगतो मी जर मी तुम्हाला लिहून दिलं ना उद्या स्प्रे ना उद्या झालाच पाहिजे झालंच पाहिजे. हा म्हणजे टायमिंगचं खूप Timing महत्त्व त्याला आहे. बोलतोय सर तुम्ही खतं टाकले सगळं टाकले आणि तुम्ही काहीच केलं नाही तिथं काय काय केलं तर त्यांचा पण काही दोष नाही तिथं ते काय करणार आहे तिथं आता बरोबर, मी बरोबर. 7-7, 8 दिवसात आमचे जे राऊंड माझा शुभमचा असतो माझा राऊंड का असतो शेतकऱ्यांकडे खरं आणि एक सांगतो सर मी जर या शेतकऱ्यांनी 15 दिवसात शेड्यूल दिलं यांनी काम केलं नाही ना शेवटची वॉर्निंग देतो परत प्रयत्न करतो 15 दिवसात काम जर नाही केलं ना जय महाराष्ट्र गरज नाही सर मला नाही, बरोबर आम्ही बरोबर ते ठेवतो. हा, म्हणजे आम्हाला तुमचा फोन झाला मेसेज झाला हो. ते त्यांनी फॉलो करायचं करायलाच हो, पाहिजे म्हणजे पाऊस येऊ ऊन येऊ वारा येऊ काही येऊ सर आज मी यांना स्प्रे मारायला लावला आणि यांनी जर 4 दिवस सोडला यांची नुकसान होणार बरोबर आहे आणि नंतर 4 दिवसानंतर यांनी सोनं बी मारलं ना आलेला रोग काय जाणार आहे का रोग आल्यावर स्प्रे मारण्यापेक्षा प्रिव्हेंटिव्ह काम करा
अगदी बरोबर. प्रिव्हेंटिव्ह काम करा. नेट नसं घेतलं त्यांचं म्हणणं कसं आहे नेट आपलं- टाकलं तुम्ही तुमचं नुकसान होईल, माझंही नाव खराब होईल. अगदी बरोबर. मग मी ते तुम्हाला सांगितलं त्यांचं बाप लेकाचं जवळपास 3-4 राज्यात नाव आहे. का नाव आहे? ह्याच गोष्टीमुळे नाव आहे का जे सजेशन लागते, जे मॅन्युकल लागते जे त्या कंपनीचे ते सजेशन करतात. शुभमला जेव्हा फोन केला आम्ही समजा नितीनला बाहेर गेलो. शुभम दादा कुठे आहे? काका आज उद्या 100. एक परत 7-7:30 लागला जातो. इथं प्लॉट वरती. सकाळी. हो, मग. त्यांना नव्याण्णव टक्के फोन करायची गरज नसते. ते ऊन आम्हाला फोन करता आम्ही प्लॉटवर येतोय. ते 7-7 झाला केव्हा का टाइम तिकडे पैसे सेट होते त्यांना तिथे यांचे ते दिले. आता सांगितलं ना मला सरांनी. हा म्हणजे घरातलं केमिकल रासायनिकचं दुकान असून सुद्धा तुम्ही. अच्छा बर बर बर. अच्छा प्लॉट पाहण्यासारखाच आहे. अच्छा बर बर. या निमित्ताने हेच सांगाल शेतकरी मित्र, सत्यता खूप महत्वाची असते. जसं डॉक्टर नितीन गोले सरांनी इकडचे सर्व शेतकऱ्यांचे प्लॉट सक्सेस करून दिले बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा. पण जे झाडाला काय लागतंय कोणत्या परिस्थितीमध्ये ते त्या कंपनीचं वेगवेगळ्या कंपनीचं सजेशन करतात आणि त्यानुसार त्यांची शेतकऱ्यांची बाग सक्सेस करून देतात. आपण त्यांचा नंबर घेणार आहोत आणि शेतकऱ्यांचा पण नंबर घेणार आहोत. दोन्ही नंबर मार्गदर्शनासाठी तुम्ही त्यांचे अनुभव विचारू शकता फोन करून. त्याच्यानंतर डॉक्टर नितीन गोले सरांचं पण मार्गदर्शन घेऊ शकता. सर मला तुमचा नंबर सांगा, कारण की डाळिंबातले भरपूर शेतकरी तुम्ही आज महाराष्ट्रभर सक्सेस करून दिले हो. आणि इथून पुढे पण शेतकरी तुम्हाला फोन करणार आहे मार्गदर्शनासाठी. तर तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 82 08 61 05 19 आणि बापूचा पण सांगा. 94 21 60 50 71. चालते. आणि आपण शेतकऱ्यांचा पण नंबर घेणार आहे, कारण की कंपन्या देत नाहीत काही, पण आपण मुद्दाम देतो का तुम्ही शेतकऱ्याला विचारू शकता का खरोखर याला काय वापरलेलं आहे. कारण की आम्ही सत्यता सांगायला चाललो आहोत. 50-43% तुम्हाला बाहेरचे मॅन्युकल घ्यावाच लागतात. एका कंपनीच्या शेड्यूलवर कुठलाच भाग येत नाही, कुठलंच पीक येत नाही. काल तर मी नवीनच ऐकलं, काल काहीतरी भुईमुगाला काहीतरी ते त्या कंपनीने 70-80 हजार रुपये खर्च करायला लावलं सर भुईमुगाला. म्हणजे खूप विशेष गोष्ट आहे या गोष्टी. पण आता काय आहे, शेतकरी मी शेतकऱ्याला दोष देतोय का तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ बघून शेती करताय. जेवढी फेसबुकला आणि युट्यूबला शेती सोपी वाटते तेवढी बिलकुल सोपी नसते. मार्गदर्शन काय आहे सगळ्यात महत्वाचं, सत्यता काय आहे, खतामध्ये किती ताकद आहे, लिक्विडमध्ये किती ताकद आहे, आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचा मुद्दा असा आहे का खर्च एवढा कमी येतो. ज्या तुम्ही युट्यूबच्या कंपन्यांचे व्हिडिओ पाहून शेती करताय, फळबाग करताय, लाख 2-2 लाख रुपये खर्च करताय, तिथं 30-40 हजार रुपयात बाग चांगल्या प्रकारे येते. फक्त काय वापरायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ही सत्यता सगळ्यात मोठी. आपण पवार साहेबांचा एक नंबर घेऊया. सर तुमचा नंबर सांगा. 96 37 24 29 62. चालतंय. धन्यवाद. आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि इतर शेतकऱ्यांना पण तुम्हाला सर्व माहिती आवडली असेल, बाग आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा. 100% वापरा. 100% म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही सांगू शकता बाकीच्या नका भूमी चार्जेस आम्ही भरपूर सांगतो. आम्ही स्वतः सांगतो तुम्ही हे वापरा. तुम्ही आम्ही वैयक्तिक सांगतो. आणि मग बघा तुम्ही. शेतकरी भेटला ना तुम्ही तुम्ही वापरा. 1000% हो. तुम्हाला result. आम्हाला विश्वास बसला त्यांच्या ज्यांचे मार्गदर्शक यांच्यासारखे असतील ना, त्यांना तर कशाचीच भीती बाकीच्या नाही. घेणार नाही, बाकीच्या विश्वास नाही आमचा. क्या बात आहे. म्हणजे तुमचं प्रेम आलेलं लक्ष देते जे आहे प्रेम जाऊ द्या, ते सत्यता. पण तुम्हाला माहितीये का मार्गदर्शन आम्हाला हाय तिकडे मला मिळाले नव्हते पैसे. एक प्लॉट उपटून फेकून दिला. नंतर झालं मग त्याच्या मार्गदर्शन आम्ही चाललो. त्याच्या आता मला डिपॉझिट 1000 लावायचंय. अच्छा, म्हणजे सरांच्या भरोश्यावर तुम्ही अजून 2000 डाळिंब झाड लावताय. क्या बात आहे. हा माल निघाल्यानंतर लगेच आता इथे परत 2000 झाड आता दिवाळीच्या पिरियड मध्ये परत लावणार आहेत. अच्छा, म्हणजे सरांच्याच भरोश्यावर. आता त्यांच्या क्या बात आहे. सत्तेवर तयार आहे माझा आता. छटून आता मग आता त्यांनी लावलं बेसाइडच आपण तिकडे भरलाय भूमी चार्जर तर त्यांनीच दिलेलं सर्व. अच्छा, बरं बरं, चला ठीक आहे, चला धन्यवाद. ते उत्पन्न करतात बाकीचं काही बरं मी